सिरीजमध्ये बघणार आहोत की बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अभ्यास केलेला लक्षात राहत नाही आणि तो अभ्यास जर लक्षात ठेवायचा असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे. आता नीट एक्झाम आहे, CETची एक्झाम आहे, त्याच पद्धतीनं JEEची सुद्धा एक्झाम आहे. या एक्झाममध्ये MCQ सॉल्व करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय गरजेचं आहे की ते रिकॉल झालं पाहिजे. म्हणजे रिकॉलचा कन्सेप्ट हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. म्हणजे कसा की बरेच विद्यार्थी काय म्हणतात की मी अभ्यास केलेला आहे, माझं वाचन झालेलं आहे, माझं रीडिंग झालेलं आहे, मी 2-3 वेळा रीडिंग केलेलं आहे, परंतु ज्यावेळेला मी MCQ सॉल्व करायला बसतो त्यावेळेला तो MCQ सॉल्व करत असताना मला तो त्या ठिकाणी सॉल्व होत नाही. आता तो सॉल्व न होण्यामागचं कारण काय की तिथं ज्यावेळेला तो MCQ आपण वाचतो, तो वाचत असताना आपल्याला त्या टॉपिकमधले जे कन्सेप्ट असतील, त्या टॉपिकमधले काही फॉर्म्युले असतील, त्याच्यामध्ये असणारे जे ग्राफ्स असतील, डायग्राम्स असतील, ह्या रिकॉल होणं गरजेचं आहे. हे जे टॉपर्स विद्यार्थी आहेत, हे टॉपर्स विद्यार्थी काय करतात तर MCQ समजा आता फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक आहे, समजा ऑसिलेशन हा टॉपिक आहे. ऑसिलेशन शब्द त्या ठिकाणी बघितल्या ते जे टॉपर्स विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी काय रिकॉल करतात तर ऑसिलेशन म्हणजे काय, ऑसिलेशनचे टाइप्स काय आहेत, डिफरन्शियल इक्वेशन काय आहेत, त्यानंतर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय आहे, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन काय आहे, या लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये कोणते कोणते कन्सेप्ट आहेत, कोणकोणत्या फिगर आहेत, कोणकोणते फॉर्म्युले आहेत, डिफरन्शियल इक्वेशन्स काय आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, हे पटकन त्या ठिकाणी रिकॉल होणं गरजेचं आहे. म्हणून जे टॉपर विद्यार्थी आहेत ते काय करत असतात तर मॅक्सिमम ते MCQचं प्रॅक्टिस करतात, MCQ सॉल्विंगचं प्रॅक्टिस करतात. हे करण्यासाठी ते PYQ बघतात. PYQ बघितल्यामुळे होतं काय की आपल्याला पॅटर्न लक्षात येतो की कोणत्या पॅटर्नमध्ये एक्झाममध्ये MCQ विचारले जाऊ शकतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी रीडिंग कराच, रीडिंग करण्याबद्दल दुमत नाही, परंतु ते रिकॉल झालं पाहिजे. आणि हे रिकॉल होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर प्रॅक्टिस हे खूप महत्त्वाचं आहे. हार्डवर्क बीट्स द टॅलेंट आपण म्हणतो, बरोबर आहे, परंतु काही ठिकाणी आपल्याला स्मार्ट वर्क करणं हेही तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी फ्लो चार्ट करणं गरजेचं आहे. एक टॉपिक बघितला तर तो 1 पेज रिपोर्ट करणं गरजेचं आहे की 1 पेज रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की यावरती MCQ जर आला तर त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला आपण यूज केला आहे. ओके, धन्यवाद.